नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान। आज आम्ही एका कार्यक्रमाला आलेलो होतो। तिथं हा डाळिंब बाग आहे आणि डाळिंब बाग खूप सुंदर वाटला म्हणून आम्ही तिथं फिरून आलेलो होतो। तर एकदम कमी खर्चातलं सुंदर असं स्ट्रक्चर तिथं उभं केलेलं आहे। शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। ते तुम्ही बघू शकता, या जागेवर एक छोटासा गज टाकून त्याला तार लावून आणि असा अँगल उभा केलेला आहे। अँगलला एक खाली पट्टी दिलेली आहे। त्या पट्टीला आपण आपले लायटर नळे असतील त्या दोघं बाजूने बांधलेले असतील। वरती एक पट्टी दिलेली आहे, त्याला दोन्ही बाजूने दोन तारा दिलेल्या आहेत। त्याला आपण डाळिंबाच्या फांद्या बांधू शकतो। वरती सेंटरला एक तार दिलेला आहे। त्या तारवर नेट टाकल्यानंतर त्याला एक आडवा तार आहे, या जागेवर देखील एक तार दिलेला आहे। ती नेट टाकल्यानंतर या तारीला आपण बांधू। आपला पूर्ण मंडप जसा असतो तशी नेट टाकली जाईल। खूप सुंदर आणि कमी खर्चात जर स्ट्रक्चर उभं असेल तर इतकं वाटलं मला। खूप बागं फिरलो मी, पण हे स्ट्रक्चर खूप एकदम सुंदर बनवलेलं आहे। खरोखर या शेतकऱ्यांनी स्वतः शक्कल लढवून किंवा स्वतः इकडे तिकडे बघून त्याच्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे आणि अगदी कमी खर्चातला टिकाऊ 10 ते 15 वर्ष म्हणण्यापेक्षा जोपर्यंत डाळिंब बाग आहे तोपर्यंत इथं काही एक अडचण येणार नाही अशा पद्धतीचं सुंदर स्ट्रक्चर इथं उभं केलेलं आहे। पहिला जो माल निघाला होता इथला तो 22 टन निघालेला होता। त्याच्यानंतरचा त्यांनी काहीतरी 30 टन सांगितला आणि आता हा धरलेला आहे। चौकी अवस्थेतला बाग आहे, खूप सुंदर चौकी पडलेली आहे, सुंदर फुल बाहेर निघतंय आणि स्ट्रक्चरही देखील खूप सुंदर केलेली। यावर्षी त्यांना चांगलं इथं उत्पन्न भेटेल। शेतकऱ्यांनी अशाच पद्धतीचं स्ट्रक्चर उभं केलं पाहिजे आणि आपला बाग सुंदररित्या पिकवला पाहिजे। धन्यवाद। जय जवान जय किसान।